गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल. सो इट इज नेक्स्ट डे. आज मी उठली, आंघोळ वगैरे केली, नाश्ता वगैरे पण सगळं झालंय. मला निघायचं आता रिहर्सलला. मी व्लॉग एडिट करून सकाळी पोस्ट पण केला आणि त्याच्यानंतर मला थोडा वेळ झोप लागली. सो थोडा लेट व्लॉग चालू केलाय. बट येस, घाई झाली रिहर्सलला. निघूयात लगेच. लेट्स स्टार्ट आवर डे. फायनली द मोस्ट अवेटेड रोड फ्लायओव्हर चालू झाला. पोचले स्टुडिओला. जाऊयात वर रिहर्सल्स करायला. इतकं जास्त ऊन आहे, इतकं जास्त ऊन आहे. पोचले रिहर्सल्सला, सगळे आले. मला गाईज आता आम्ही निघालोय एंट्री करायला. थोडीशी ऐश्वर्या बिझी होती म्हणून हा ब्लॉगचा थोडासा मधला पार्ट मी घेतलाय. त्यामुळे रुशील पण आहे, संजना पण आहे. आणि एंट्री आहे आता आमची प्रॅक्टिस झालेली आहे उद्याच्या शोची. उद्या शो सकाळी आहे, ते बाकीच्या ब्लॉगमध्ये ते तुम्हाला सांगा. आता आम्ही निघालोय प्रॅक्टिसवरनं एंट्री करायला आणि मोबाईल विसरली होती, त्यामुळे हा ब्लॉगचा सेक्शन मी केलेला आहे. चला भेटूया. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. लव्ह यू गाईज. आम्ही आलो मिसळ खायला जोगेश्वरीला. पोचलोय आम्ही वेन्यूला. खाली खाली पबजी खेळत. खूप वेळ अजून एंट्रीला. आमची लहान मुलगी ग्रुप मधली धडपडी होळी खेळताना. हाय आमचा वेन्यू. आम्ही रेडी आवरून होऊन तयार झालोय एंट्रीसाठी. हे आमचे कॉस्ट्युम. करत एंट्री. गाईज आमची एंट्री वगैरे झाली आहे. आता आम्ही चाललो जेवण करायला बाहेर. सो येस, चालू जेवण करायला. एंट्री वगैरे खूप छान झाली. आज होता त्यांचा साखरपुडा आणि मराठी फॅमिलीचं एंट्री केली आम्ही आज. सो येस जाऊया घरी. आलो इथं खायला सिझलिंग चायनाला, जे की ऐश्वर्याचं ओळखीचं. जवळजवळ 5 मिनिटं म्हणून 15 मिनिटं आम्हाला गाडीवर इकडे लांब घेऊन आली. काय रे आशिष दादा, काय रे ऋषील, हा चलो. सो गाईज मी पोचले घरी. मेकअप वगैरे काढला आणि तुम्ही जसं बघितलं आम्ही बाहेरच जेवलो होतो. सो येस, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. परत आमचा शो आहे उद्या सकाळी असणारे शो. आणि तिकडेच औंधला. औंध म्हणजे निगडी त्या साईडलाच आहे, वाकडला वगैरे. सो येस, व्लॉग इथेच एंड करते. एंडपर्यंत व्लॉग बघितला त्यासाठी खूप थँक्यू. लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा. आय लव्ह यू गाईज. बाय.